Hello everyone, I am Shravani. Today we are discussing Python list. काय असतात लिस्ट? ओके. इन सी आपण बघतो ॲरे कॉन्सेप्ट. ॲरे काय असतं? कलेक्शन ऑफ अ सेम डेटा टाईप. बरोबर. लिस्ट तसंच असतं, कलेक्शन ऑफ डेटा टाईप, फक्त कलेक्शन ऑफ व्हॅल्यूज असतं. अ लिस्ट इज यूज टू स्टोअर कलेक्शन ऑफ व्हॅल्यूज. आपण लिस्टमध्ये कोणत्याही व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. व्हॅल्यू ऑफ एनी टाईप कॅन बी स्टोअर. पायथॉन लिस्ट ह्या म्युटेबल असतात, म्हणजे आपण त्या लिस्ट चेंज करू शकतो. आता आपण आपली दर महिन्याला आपली मम्मी एक गोष्ट करते. काय असेल ती गोष्ट? दर महिन्याला प्रत्येक जण करतं. लिस्ट काढतो ना आपण मालाची. आपण आपल्या दर महिन्याला ती लिस्ट वेगवेगळी असती. साखर महिन्यात एका महिन्यात कमी लागती किंवा जास्त लागती, बरोबर. म्हणजे आपण ती चेंज करतो, म्हणजे ती चेंजेबल आहे, म्हणजेच म्युटेबल आहे. आणि दॅट इज यू कॅन चेंज एलिमेंट ऑफ द लिस्ट इन प्लेस. त्याच जागी ते एलिमेंट चेंज होतात. आता हाऊ टू क्रिएट अ लिस्ट. लिस्ट कशी ओळखायची? युझिंग स्क्वेअर ब्रॅकेट. आता हे एम्प्टी लिस्ट आहे, ही आपली फ्लोटची लिस्ट आहे, ही आपली स्ट्रिंगची लिस्ट आहे, आणि ही आपली मल्टिपल स्ट्रिंग, इंटिजर, फ्लोट, बुलियन. आपण सगळ्या जे आपले डेटा आहेत त्याची मिळून पण आपण लिस्ट करतो. हे आपण बघितलं असेल ॲरे मध्ये, बरोबर. हे झाले आपले फॉरवर्ड इंडेक्स. लिस्टमध्ये फक्त काय वेगळं आहे, इथं बॅकवर्ड इंडेक्स असतात आणि ते चालू होतात -1 पासून. -1 स्टॅक आपली स्टॅक कन्सेप्ट. आपण लिस्ट दोन्ही वेळी ट्रॅव्हल करू शकतो, बाय युझिंग फॉरवर्ड इंडेक्स आणि बाय युझिंग बॅकवर्ड इंडेक्स, बरोबर. वी कॅन ऍक्सेस इंडिव्हिज्युअल एलिमेंट इन द लिस्ट युझिंग इंडेक्स. म्हणजे इंडेक्सने तर आपण करूच शकतो, आणि युझिंग इव्हॅल इनपुट फंक्शन. इव्हॅल काय करतं? या इनपुट मधली जी व्हॅल्यू आहे ती इव्हॅल्युएट करतं, स्ट्रिंग, इंटिजर, आणि ते आपल्याला त्या व्हेरिएबलमध्ये किंवा त्या लिस्टमध्ये आपल्याला देतं. इव्हॅल इज यूज टू इव्हॅल्युएट द डेटा टाईप अँड द रिटर्न रिझल्ट ऑफ द एक्सप्रेशन. ट्रॅव्हल्सिंग अ लिस्ट. आपण दोन वेनी लिस्ट ट्रॅव्हल करू शकतो, डायरेक्ट लिस्ट आणि युझिंग रेंज फंक्शन. आता डायरेक्ट लिस्ट कशी ट्रॅव्हल करणार आपण? आपलं फॉर आय इन LST प्रिंट LST ऑफ आय. आपल्याकडे जर एक LST असेल, त्यातले एक एक एलिमेंट डायरेक्ट प्रिंट होतील. आणि युझिंग रेंज फंक्शन फॉर आय इन रेंजला 3 पॅरामीटर्स असतात: स्टार्ट, स्टॉप आणि स्टेप काउंट. स्टार्ट हा आपण 0, आपले इंडेक्सेस 0 पासून स्टार्ट होतात. स्टॉप एक्सक्लुडिंग असतो, म्हणजे 5. आपली रेंज फंक्शन किती पर्यंत चालेल? 0 to 4, बरोबर. आणि बाय डिफॉल्ट स्टेप काउंट 1 असतो. आणि प्रिंट लिस्ट ऑफ आय. आपण रेंज फंक्शनचा वापर करून ही लिस्ट आपण प्रिंट करतोय. 0, 1, 2 असे आपले एलिमेंट सगळे प्रिंट होत जातील. आता फंक्शन्स. आता आपल्याला जर एखाद्या ठिकाणी जायचं असेल, बरोबर, आपण कसं जाऊ? चालत जाऊ, गाडीने जाऊ. आपण कुठल्या तरी गोष्टीचा वापर करून जातोय, बरोबर, कुठल्या ना कुठले. तसंच फंक्शन मेथड असतात. आपण कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचा वापर करून आपण काहीतरी आपला प्रोग्राम फास्ट बिल्ड करतो, म्हणजे किंवा यूज करतो आपल्या प्रोग्राममध्ये. थोडक्यात आपल्याकडं लिस्टचे 4 फंक्शन्स आहेत: लेंथ, मॅक्स, मीन, लिस्ट. नावाप्रमाणेच त्यांचा अर्थ आहे, काही नाही वेगळं, काही नाही त्यात. लेंथ काय करत असेल? लिस्ट मधली लेंथ रिटर्न करत असेल, रिटर्न्स द नंबर ऑफ द एलिमेंट. ही आपली आता हे जी 5 लेंथ आहे ती आपल्याला ह्या LST मध्ये रिटर्न करून आपण प्रिंट करणार. मॅक्स काय करत असेल? लिस्ट मधले जो कुठला मॅक्सिमम एलिमेंट आहे तो आपल्याला रिटर्न करतो. मीन काय करतं? मिनिमम एलिमेंट रिटर्न करतं. यातला 1 आहे, यातला 5 आहे मॅक्स. लिस्ट काय करतं? वेगवेगळे सिक्वेन्सेस म्हणजे काय? टपल, स्ट्रिंग हे कन्वर्ट करतं लिस्टमध्ये, आणि ते आपल्याला ह्यात रिटर्न होईल. आता हे स्ट्रिंग आहे, हे कन्वर्ट होऊन या LST मध्ये येईल, म्हणजे 1, 2, पण ते कोटेड मध्ये येते, बरोबर. आता आपले मेथड्स. लिस्टला 11 मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे अपेंड. हे सुद्धा नावाप्रमाणेच आहे. अपेंड काय करतं? ऍट द सिंगल एलिमेंट ऍट द एंड ऑफ द लिस्ट. लिस्टच्या शेवटी जाऊन एलिमेंट ऍड करतं, कारण की त्याची बाय डिफॉल्ट -1 असते. इन्सर्ट काय करतं? द एलिमेंट ऍट द पोझिशन ऑफ द इंडेक्स. आपण पोझिशन देऊयात, त्या पोझिशनला जाऊन तो एलिमेंट ऍड होईल, बरोबर. काउंट काय करतं? रिटर्न्स द नंबर ऑफ द टाइम व्हॅल्यू ऑकर्स. आपण ही व्हॅल्यू दिली, त्याचा काउंट किती वेळा आलाय, नंबर ऑफ काउंट, ते रिटर्न करतं. इंडेक्स काय करतं? रिटर्न्स द इंडेक्स ऑफ द फर्स्ट ऑकरन्स ऑफ द व्हॅल्यू. 20 हे त्याची फर्स्ट ऑकरन्स कितव्या पोझिशनला आलाय ते रिटर्न करतं. पॉप काय करतं? रिमूव्ह अँड रिटर्न अन एलिमेंट ऍट द इंडेक्स. इफ इंडेक्स इज नॉट गिवन, रिमूव्ह द लास्ट इंडेक्स. पॉप ही स्टॅक मधली कन्सेप्ट आहे, -1.
तो लास्टचा एलिमेंट करणार जर पोझिशन दिली नसेल तेव्हा, आणि जर पोझिशन दिली असेल तर त्या पोझिशनचा तो रिमूव्ह करणार. रिमूव्ह हे काय करतं, रिमूव्ह द फर्स्ट ऑकरन्स ऑफ द व्हॅल्यू. त्याची जी व्हॅल्यू असेल त्याचा जो फर्स्ट ऑकरन्स असेल तो लीड इथला 2चा होईल, या 2चा होईल का, नाही होणार. क्लिअर. क्लिअर काय करतं, एम्प्टी करतं लिस्ट. सॉर्ट काय करतं, सॉर्ट म्हणजे काय, असेंडिंग और डिसेंडिंग सॉर्ट करतं ते. रिव्हर्स काय करतं, आपली लिस्ट रिव्हर्स करतं 3, 2, 1. कॉपी काय करतं, एक कॉपी तयार करतं त्याची डिफरंट, बरोबर. आणि फर्स्ट मध्ये जर चेंज झाले ओरिजिनल लिस्टमध्ये तर दुसऱ्या पण लिस्टमध्ये कॉपीवाल्या चेंज होणार. एक्सटेंड काय करतं, ऍड्स मल्टिपल एलिमेंट्स अनदर, म्हणजे एखाद्या आपलं टपल वगैरे असेल तर त्या लिस्टमध्ये ऍट द एंड जाऊन ऍड होतं. थँक्यू.